टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। स्थानिक नेतृत्वच त्या संदर्भात कार्यवाही करेल। आमचे सन्माननीय खासदार आहेत, महाडिक साहेब आहेत, आमदार मोदी आहेत, महायुतीतले घटक आहेत, तर त्यांनीच तो निर्णय करायचा आहे। नाही, शेवटी तो बरोबर ना, स्थानिक स्तरावरच तो निर्णय त्यांनी करायचा असतो। म्हणजे मुंबई असेल, आमची अहिल्यानगर महानगरपालिका असेल, पुणे असेल, भौगोलिक स्थिती काय आहे त्यांना जास्त माहीत आहे। मला वाटतं तो प्रश्न तसं काही फार जटिल नाही आहे। पुनर्रचना करण्यासंदर्भात ही नित्यचीच प्रक्रिया आहे, तर निवडणुकीत आपण करत असतो। आलमट्टीच्या संदर्भात तर आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः संताप आहे। कर्नाटक सरकारशी चर्चा झाली का आणि केंद्राशी काही चर्चा होऊन त्या संदर्भात काय निर्णय झालेला आहे का? काय सांगाल का? कशा प्रकारे दिलासा देण्याची गरज आहे? नाही, आलमट्टीचे एक 2-3 खरं म्हणजे त्याला विषय आहेत की एकतर आलमट्टीमुळं धरणाच्या उंची वाढी संदर्भात सातत्यानं चर्चा होते। अद्यापही मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला स्थगिती असल्यामुळे धरणाची उंची वाढवण्याचा प्रश्न नाही आहे। आपल्या राज्य सरकारनं त्यामध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेशबरोबर स्वतः इंटरव्हेंट केलेलं आहे आणि त्यामुळे सरकारची भूमिका हीच आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये आलमट्टीची उंची वाढू द्यायची नाही, ही भूमिका जी सरकारची सातत्यानं राहिलेली आहे। आता शेवटी ह्या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये पर्याय काय? महाराष्ट्राने स्थगितीसाठी काय पावलं उचलली आहेत? कारण जी स्थगिती आहे ती तेलंगणा आणि आंध्रमुळे आहे, महाराष्ट्रामुळे ती स्थगिती आहे नाही। म्हणून त्याचे नवीन राज्य झाल्यामुळे त्यांच्या संदर्भात त्यांना स्थगिती मिळाली, त्याचाच फायदा घेऊन आपण राज्य सरकारनं त्यामध्ये परत इंटरव्हेंट केलं आपण की आम्हालासुद्धा आमचं म्हणणंसुद्धा ऐकलं पाहिजे। त्यामुळे आपण ऑलरेडी इंटरव्हेंट आहोतच त्या अर्जामध्ये। असा जो गैरसमज बाहेर केला जातो की राज्य सरकार न्यायालयात गेले नाही आहे, ही पूर्णतः चुकीचं आहे। आपण ऑलरेडी न्यायालयात गेलोच आहे। माझी स्वतः केंद्रीय जलशक्ती मंत्री जे आहेत माननीय CR पाटील साहेब यांच्याबरोबर माझी चर्चा झालेली आहे। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री या विषयामध्ये सातत्यानं लक्ष ठेवून आहेत, त्यांचाही पाठपुरावा सुरू आहे। त्या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्यानं सरकार या बाबतीमध्ये पाऊल उचलत आहे। त्यामुळे मला वाटतं की आलमट्टी संदर्भामध्ये मध्यंतरी काळामध्ये जी कृती समिती आहे त्या सदस्याच्या समेत मी चर्चा केली, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समेत त्यांनी चर्चा घडवून आणली आपण की ठीक आहे, प्रत्येक गोष्ट आमच्या अधिकाऱ्यांना समजतं असं नाही आहे। प्रॅक्टिकली इथं काम करणाऱ्या कार्यकर्ते जे असतात त्यांनासुद्धा बरेच अनुभव त्यांची जे लक्षात घेऊन तोही आम्ही त्या संदर्भात त्यांचाही अनुभव विचारात घेतलेला आहे। मला वाटतं सगळे स्टेक होल्डर्स आता बोर्डवर आहेत। याच्यामध्ये काही त्या कृती समितीची, लोकप्रतिनिधीची, सरकारची काही अशी काही वेगळी भूमिका नाही आहे। आता असं की महायुती सरकार आहे, घर मोठं आहे, थोडा कुरबुर होणार, पण याचा अर्थ फार असं काही टोकाचं काही घडलेलं असं अजिबात नाही आहे। काल दोन्ही राष्ट्रवादींची मेळावे झाले, तर जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष सोडण्याचे संकेत दिलेले आहेत। जयंत पाटलांसंदर्भात बोललं जातं की ते भाजपच्या संपर्कात आहेत, मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आहेत, यातून काय संकेत मिळतात की नाही? असं जयंतरावचा माझा काही संपर्क नाही आहे, पण त्यांनीसुद्धा प्रदीर्घ काळ त्या संघटनेचं अध्यक्ष भूषवलं, अडचणी काळात संघटनेला नेतृत्व दिलं आहे। आता नवीन लोकांना संधी मिळावी ही भूमिका असेल पाहिजे जयंतरावांची, पण मला भाजपात येण्यासंदर्भात काही आमची चर्चा नाही आहे। कोणी काय विचार करावा हा त्या राजकीय पक्षाचा प्रश्न आहे। राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष जो आमचे विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे,
देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई आहेत किंवा आमच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, सगळ्यात जास्त विधानसभेमध्ये जागा जिंकणारा आमचा पक्ष आहे. मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीनं अन्य पक्ष कधीच येऊ शकत नाही. त्याने प्रत्येकाला इच्छा व्यक्त करायला हरकत नाही, पण राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचाच नेहमी महायुतीमध्ये विधानसभेतसुद्धा आणि येणाऱ्या मला स्थानिक स्वराज्य संस्थेतसुद्धा भारतीय जनता पक्षच राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी सत्तेवर येईल. सरकारने आपल्या जाहीरनाम्यात महायुतीने तर कर्जमाफीची आश्वासन दिलेलंच आहे. आता ठीक आहे, आता सध्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत जो काही निधी उपलब्ध होतो त्याप्रमाणे सरकार पुढे चाललं आहे. सरकारने असं काही सांगितलं नाही की आम्ही करणार नाही म्हणून, पण एक बच्चू पाटलांना कडून माझी विनंती आहे की टोकाची भूमिका घेण्यात काय अर्थ नाही आहे. शेवटी असे तुम्ही सरकारमध्ये राहिलेला आहात पूर्वी, त्यांच्या भावनेचा निश्चितपणे आपण विचार नेहमीच करतो आहे. दिव्यांगाच्या बाबतीत त्यांनी घेतलेला पुढाकार नेहमीच सगळ्यांना कौतुकास्पद आहे. त्यांना माझी विनंती राहणार आहे की आपण या आंदोलन मागे घ्यावं, स्थगित करावं. सरकारची भूमिका सकारात्मक आहे. रायगडवर जी गोपीचंद पडळकरची भूमिका आहे ती सरकारची भूमिका आहे. नारायण राणे त्यांचे पुत्र आणि महाजनांचा एक वाद विकोपाला आहे. काल तर महाजनांनी संभाजीनगरमध्ये शड्डू मारून त्यांना ललकारी दिलेली आहे. एक सिनियर नेता म्हणून यांना काय तुम्ही सांगू? असं आहे की मी नेहमी सांगत आलेलो आहे की सगळ्या नेत्यांनी मला वाटतं काही आचारसंहिता पाळण्याची आवश्यकता आहे. आपण ज्या पदावर आहोत, आपण सरकारमध्ये आहोत, आता प्रत्येकाने ते ठरवलं पाहिजे. आता मी काही त्यांना सल्ला देणारा एवढा मोठा माणूस नाही आहे, पण नेहमी एक संयमाची भूमिका प्रत्येकाने ठेवली पाहिजे असं माझं मत आहे. अनेक विभाग हे म्हणत आहेत की विकासासाठी निधी मिळत नाही आहे आम्हाला, तर लाडकी बहीण योजना ही कुठेतरी सगळ्या सरकारच्या अडचणीचा भाग गली की हड्डी बनलेली आहे. नाही, अजिबात नाही. हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो. असे काही बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आलाच आहे. आता पुरवणी मागण्या जूनच्या बजेटमध्ये ते मिळणार आहेत. असे लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये विरोधकांना नेहमीच पोट सुरू उठलेलं आहे. त्यांना लाडक्या बहिणी नकोच आहेत, पण आमची कमिटमेंट लाडक्या बहिणीबरोबर आहे. त्या योजनेला पैसा कमी नाही आहे आणि लाडक्या बहिणींच्यामुळे कोणत्या योजनेलाही कुठं पैसा कमी पडत नाही. हे विनाकारण एक सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न जो विरोधी पक्षाकडून होतो आहे, कारण दुर्दैवाने विरोधी पक्षाकडे आता काही शिल्लक राहिलं नाही. हा ते त्यांनी मला वाटतं आपली एवढी पिछाड काय झाली, आपल्या राजकीय पक्षांचे अस्तित्व का धोक्यात आलेले आहेत, याच्यात जास्त वेळ देण्याची गरज आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.